सुनील हरिभाऊ गायकवाड हे गोलंदाजी करतील आणि बॅटिंगला गणेश स्ट्राइक घेतोय आणि महेश हा नॉन स्ट्राइकला असेल. बघूया काउंटडाऊन आजच्या दिवसाची सुरुवात होते. स्टार्ट काउंटडाऊन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवर ऑफ साइडला प्लेस केलेला आणि सिंगल रनसाठी गणेशने आपला संघासाठी धावाची सुरुवात केली. एक रन. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मध्ये संघ आपली तयारी करतोय. बघूया महेश आणि गणेश आपल्या संघासाठी किती रनांचं टार्गेट हे द्वारकाधीश संघासमोर ठेवत आहे. लेग बाईच्या स्वरूपात बघूया. वा शॉर्ट लेगला झालेली एक छानशी फिल्डिंग. लेग बाईच्या स्वरूपात 2 रन पूर्ण केलेले आहेत. थोडासा बॉल खाली राहिलेला आहे त्यामुळे बॅटवर काही येऊ शकला नाही. हरिभाऊची जरा बॉलिंग स्ट्रेंथ आहे ती. पुन्हा एकदा पायावर आणि बघूया काय होतंय. डायरेक्ट हिटला आउट असता. नक्कीच डायरेक्ट हिटला महेश आपल्या पवेलियन मध्ये पुन्हा जाण्यास तयार असता परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आणि लेग बाईच्या स्वरूपात पुन्हा 1 रन पूर्ण झालेले आहेत. शिवबा योद्धाज 4 रन 3 बॉल. पुन्हा एकदा हाफ चान्स आणि याला फुल करू शकले असते विकेट कीपर परंतु समजलाच नाही कोणत्या साईडला बॉल गेलाय आणि त्यामुळे हाफ चान्स फुल होऊ शकला नाही आणि 1 रन पूर्ण. हरिभाऊची बॉलिंग जरा समजण्यास फलंदाजांना जरा अडचणीच्या आहेत आणि हा स्ट्रेट ड्राइव्ह 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. अशा प्रकारे धावसंख्या झाली आहेत 9. पुन्हा एकदा लेग साइडला फिरकवून दिलेला चेंडू जातोय चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. महेशने आपले हात जरा आता ओपन केलेले आहेत आणि त्यामुळे धावसंख्या 1 ओव्हर समाप्तीनंतर झालेली आहे 13. स्कोर बोर्ड जरा सकाळीच हलत झालेले आहेत म्हणजेच मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे संघाला. बघूया पुढच्या 5 षटकांमध्ये शिवबा योद्धा संघ हा द्वारकाधीश 11 संघासमोर कितीचं टार्गेट देतोय. गोलंदाज येतोय सुनील. बघूया आता सुनील गणेशसाठी कशी गोलंदाजी करतोय. राउंड द विकेट. काहीसा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला हा चेंडू होता आणि गणेश लेग साइडला फिरकवण्याच्या प्रयत्नात होता. पुन्हा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह आणि 1 रन पूर्ण.
बॅटिंग पॉवर प्लेचा हा दुसऱ्या ओव्हरमध्ये बघूया किती रन मिळवत आहे आपला संघ शिवबा योद्धा. पुन्हा एज आणि एक रन पुन्हा एक कंप्लीट केलेले आहेत महेशने. महेश कुमार आरोटे आणि गणेश शिंदे शिवबा योद्धा ह्या संघासाठी ओपनर आलेले आहेत. बघूया पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हरी. गणेश शिंदेनी वाघ साहेबांच्या बॅनर वरती फिरकवून दिलेला हा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. पुन्हा एकदा लेग साईडला परंतु फिल्डर आहे तिथे आणि खूप चांगले फिल्डिंग करून हो गोलंदाजाची जरा थोडीशी मिस फिल्डिंग नाही परंतु कव्हरला असतानाही आपणच बॉल कसा अडवणार यामुळे जरा थोडीशी मिस फिल्डिंग मध्ये पुन्हा 2 रन पूर्ण झालेले आहेत. अशा प्रकारे 23 रन. हो लास्ट बॉल हा थोडासा खाली राहिलेला आहेत आणि त्यामुळे तो डॉट बॉल असेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 रन शिवबा योद्धा या संघाचे झालेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये काहीसे 50-50 रन आहेत, चांगले रन आहेत आणि जी सुरुवात झाली होती 13 रनांची म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये 10 रन आलेले आहेत. त्यामुळे रणसंख्या ही काहीशी दोन्ही संघांच्या 50-50 दिसून येते आपल्याला आणि त्यामुळेच बघूया आता पुढच्या षटकामध्ये कोण येत आहे. तर पुढचं षटक घेऊन येत आहे ललित जगताप. हे तिसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहे आणि स्ट्राईकला असेल महेशने 2 फटके पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगले मारलेले आहेत आणि तो कॉन्फिडन्स नक्कीच असेल. आणि स्वैर अशा प्रकारचा चेंडू असेल वाईड. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. बघूया 2 रन कंप्लीट होत आहे की नाही आणि अशा प्रकारे लेग साइडला मारलेला या चेंडूवरती फिल्डर कडून झालेल्या मिस फिल्डिंग मुळे महेशला 2 रन मिळत आहे आणि प्रोफेशनल आणि इंडस्ट्रियल खेळाडूंकडून थोडीशी मिस फिल्डिंग होते परंतु ते 100% आपला वेळ देण्याचा फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करताय. पुन्हा एकदा लेग साइडला वाह काय स्वीप मारलेला आहे आणि 4 रन डीजे. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे 30 रन झालेले आहेत म्हणजे चांगली सुरुवात आहे. 2.2 षटकांची समाप्ती झालेली आहेत. द्वारकाधीश 11 संघ आणि शिवबा योद्धा संघ या दोघांमध्ये चाललेली मॅच बघूया. पुन्हा एकदा स्लोवर प्रकारचा चेंडू आणि
काहीसा चकवा देणारा चेंडू होता आणि त्यामुळे तो डॉट बॉल येतोय. खूप छान. आता जरा थोडंसं लाईन लेंथ सुधारलेले आहेत ललित यांनी आणि खूप छान चेंडू टाकलेले आहेत. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर प्रकारचा चेंडू एज आणि शॉर्ट गलीमध्ये पुन्हा एक रन कंप्लीट होते. या षटकाचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आता ललित यांना माहिती आहे आता थोडे स्लोअर चेंडू जर टाकले तर टप्प्यावरती चांगले बॉल पडत आहे आणि म्हणून 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. बघूया पुढचा चेंडू कसा टाकताय. पुन्हा स्लोअर. बोललो आता त्यांना विकेटचा आणि सगळा अंदाज आल्यामुळे स्लोअर चेंडूच हाताळण्याचा प्रयत्न करताय. गणेश यांना न समजण्याला हा चेंडू डॉट बॉल गेलेला आहेत आणि 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर शुभा योद्धाचे 31 रन असे पूर्ण झाले आणि कुठल्याही प्रकारची विकेट जी आहे त्यांनी गमावलेली नाही आहे. त्यांचा हा प्लस पॉइंट आहे. बघूया लास्ट बॉल ऑफ द गेम ओव्हर. पुन्हा स्लोअर परंतु थोडासा लेग साईडला टाकल्यामुळे हा वाईट बॉल येतोय. पुन्हा स्लोअर प्रकारचा चेंडू आणि थोडंसं थांबून वेट करून सिंगल ढकलले आहेत गणेशने आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33 ऑन बोर्ड. कुठल्याही प्रकारची विकेट गमावलेली नाही आहे आणि त्याचमुळे पुढच्या 3 षटकांमध्ये नक्कीच बिग हिट आपल्याला बघायला मिळतील. बघूया षटकांच्या समाप्तीनंतर 33 रन झालेले आहेत. सुनील गोलंदाजीवर येत आहे. गणेश सामना करतील. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू बघूया. सुनील यांनी राऊंड द विकेट स्पीड थोडा स्पीड दिसतंय या बॉल मध्ये आणि त्याच्यामुळे गुड लेंथ वरून थोडासा बॉल खाली राहिला आहे. डॉट बॉल आलेला आहे. पहिलाच बॉल खूप चांगला टाकलेला आहे सुनील यांनी. बघूया पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. पुन्हा एकदा राऊंड द विकेटनी स्पीडने हा बॉल खाली राहिलाय. म्हणजे गुड लेंथचा बॉल जो आहे तो जरा खाली राहतो आणि डॉट येण्याचे चान्सेस पण शॉर्ट बॉल आणि फुल लेंथ बॉलवर नक्कीच रन येत आहे. आणि गणेश पुन्हा एकदा स्पीड दिसतंय गोलंदाजाकडे. सुनील ज्या पद्धतीने गोलंदाजी करताय डॉट आलेला आहेत पण कीपर काही हाताळू शकले नाही व्यवस्थित आणि बाईच्या स्वरूपात हे 2 रन येत आहे. अशा प्रकारे शोभा योद्धा या संघाच्या 39 रन पूर्ण झालेले आहेत. विकेट मात्र कुठलीही गमावलेली नाहीये. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील. पुन्हा एकदा वा
काय गोलंदाजी हाताळली सुनीलने. राऊंड द विकेटनी स्पीडनी गुड लेंथला बॉल ठेवलाय आणि त्यामुळे थोडासा गणेश स्ट्रगल करतोय, परंतु त्याच्याकडे स्ट्रेंथ आहे. हा बघितलं, स्ट्रेंथ आहे म्हटलं की लगेच षटकार येतोय आणि डीजे फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर 6 आहे, षटकार आहेत. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. मी बोललोच होतो गणेश कडे स्ट्रेंथ आहेत. गणेश शिंदे ताकदीवर षटकार मारू शकतात आणि काही बॉल स्ट्रगल जरी केलेला असला तर मग मी पण मारू शकतो त्या बॉलला, आणि थोडासा वरती आल्यानंतर मात्र बॅटीमध्ये बॉल येतोय हे लक्षात येत आहे. आणि ताकदीवर हा गेलेला षटकार बघितला आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 45. काहीशी चांगली धावसंख्या आता उभारण्यात यश मिळतंय शिवबा योद्धा या संघासाठी. आणि कुठली विकेट न गमावल्यामुळे अजूनही 2 ओव्हरमध्ये चांगल्यात चांगल्या रन कशा मिळवता येतील, 25-30 रन, आणि ही टार्गेट सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच चांगला असेल. त्यामुळे द्वारकाधीश 11 संघ बघूया आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहे ललित. स्लोवर चेंडू, मी बोललोच होतो ललित यांना समजलंय आता विकेट आपल्याला बॉल कशी टाकायची आणि लेग साईडला मारलेला, परंतु काहीशी दोन्हीही फलंदाजांमध्ये मिसकम्युनिकेशन झालेलं दिसलंय आणि महेश इथे रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट देत आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन दिसून आलं आणि त्यामुळे आपली विकेट रनआउटच्या स्वरूपात महेश यांनी गमावलेली आहेत. पुढचा फलंदाज जातोय, अच्छा गुंजाळ सर जात आहे आता, आणि चांगला अनुभव आहेत या विकेटवरील. बॅटिंग बॉलिंग संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आता गणेश स्ट्राईक घेण्याचं कारणच हे आहेत की आता मोठे फटके बघायला मिळतील. ट्राय तर होईलच. बोललो होतो मी, स्ट्राईक घेतली, कॉन्फिडन्स आहेत, शेवटच्या बॉलवर षटकार मारलेला आहेत आणि पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला हा षटकार. डीजे फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा लेग साईडला फिरकवलेला आणि एक टप्पा बाउंड्री असेल, 4 रन. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. आणि 21 डिसेंबर हा दिवस आमचे परममित्र गणेशजी पगार यांचा वाढदिवस आणि तो सेलिब्रेट करताय श्री गणेश एंटरप्राइजेस. पुन्हा एकदा लेग साईडला फिरकवलेला आहेत. बोललो तुम्ही स्ट्राईक घेण्याचं कारणच ते आहेत की गणेशांना कॉन्फिडन्स आहेत, मी मारू शकतो, बॉल स्लोवर असो कसा असो मी मारू शकतो, तर मला स्ट्राईक पाहिजे. आणि स्ट्राईकवर राहण्याचं कारणच होतं की 2 बिग हिट, चौकार पण आलाय आणि षटकार पण मारलेला आहेत. अशा प्रकारे धावसंख्या झालेली 60 ऑनबोर्ड. एक विकेट जरी गमावलेली असली तरी धावसंख्या चांगली उभारण्यात यश मिळत आहे. बघूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बिग हिट. वा डीजे
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. अंपायर चर्चा करताय तोपर्यंत पुन्हा आपण गणेश पगार हा स्पर्धेतील आमच्या पिलर्स आहेत. बऱ्याच पिलर्स आहेत इथे, म्हणजे कणा म्हणतो आपण, एक कणा नाही, पिलर्सवरती स्पर्धा चालते आणि टीमवर्क जर असेल तर स्पर्धा ह्या मोठ्या होत असतात. कुठलाही गैरभाव म्हणतो आपण किंवा इगो नसताना छोटे मोठे कामं असेल स्पर्धेतील सगळे करत असतात. एक चेंडू बाकी आहेत, एक चेंडू बाकी आहे ना. एक पहिल्या चेंडूवरती रनआउट झाल्यानंतर 6-4-4-6. मला तेच वाटलं चर्चा काही होते की काय, म्हणून काही बोललो नाही. एक चेंडू बाकी आहे. या षटकातील एक चेंडू बाकी होता आणि तो पुन्हा कंप्लीट करण्यासाठी ललित जगताप सर यांना जायला लागेल. बघूया शेवटच्या बॉलवरती काय होतंय. चर्चा होत होती गणेश पगारची. आता बेलेकर सर आले. आता माझा एक चेंडू झाला का ते माईक घेतील आणि ह्या चेंडूवरती बघूया काय होतंय. म्हटलं ना, पुन्हा एक षटकार येतोय आणि अविनाश पोटे जे सह्याद्री हॉटेलचे मालक आहेत त्यांच्या बॅनरवर जाऊन लागलेला हा चेंडू आहे. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. बेलेकर सर आधी फोटो सेशन करताय आणि भालके सर पण आले, त्यांचंही स्वागत असेल. दोघांचंही आजचे जुगलबंदी दिसेल आपल्याला. काय कॉमेंटेटर जे असतात त्यांच्या मधुर आवाजामध्ये ऐकायला येतं. आमचं काही पार्ट टाइम आहेत, आम्ही नसलं कोणी की चाललो आम्ही. बघूया शेवटचा जे षटक आहे ते कसं हाताळलं जातंय. द्वारकाधीश 11 प्रवीण यांचा स्लोवर चेंडू होता, फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि हा गणेश शिंदे यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल नक्कीच आणि मिसफील्ड. बघूया म्हणजे आता ते काय, स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नात जर असे रन येत असेल तर नक्कीच संघासाठी चांगले आहेत. आणि 4 रन डीजे. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस. बघ नेक्स्ट बॉल. थोडासा खाली राहिला आहे चेंडू, त्यामुळे काही समजलं पण नाही. बॅट एज आहे आणि आता 20 बॉल 48 रनांवर खेळतोय गणेश आणि स्पर्धेचा थोडासा अनुभव आहेत, त्यामुळे आपली फलंदाजी एक रन पूर्ण. म्हणजे एक गणेश बॅटिंग करतोय, एक गणेश कॉमेंट्री करतोय आणि एका गणेशचा आज वाढदिवस आहे. आज सगळा योगायोग आहे. आणि पुन्हा एक श्री गणेश टीम पण एंटरप्राइजेसची खेळते आता. मिस टाइम झालाय, बघू. आता मात्र घेतलाय, छान कॅच झालेला आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. या मॅच मधील 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि रन झाले 78 रन झालेले आहेत. म्हणजे 78 रन पूर्ण झालेले आहेत. म्हणजे टार्गेट जरा सकाळच्या सत्रात
जास्तच दिसून येत आहे. लास्ट ओव्हर 6 ओव्हर. बघूया लेफ्ट हँड फलंदाज आहेत सूरज. एज आणि 1 रन पूर्ण झाला आहे म्हणजे गणेशला 50 करण्यासाठी चान्स मिळाला आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि गणेश यांनी 21 बॉलमध्ये 49 रन केले आहेत आणि त्याच रनांच्या जोरावरती आपल्याला 79 रन ही जी धावसंख्या दिसते. आणि हा ऑफ साइडला फिरकवून दिलेला आहे चौकार आणि अशा प्रकारे गणेश यांच्या झालेल्या आहेत 53 रन. 22 बॉलमध्ये एक खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहेत आणि त्याचमुळे रनसंख्या झालेली आहेत ऑन बोर्ड 83 रन. टार्गेट असेल 84चं. द्वारकाधीश 11 संघासमोर हे टार्गेट जरा सकाळच्या सत्रात जास्त जरी असेल पण त्यांच्याकडेही काही फलंदाज आहेत. बघूया नेक्स्ट इनिंग मध्ये द्वारकाधीश संघ आपल्या संघासाठी ही धावसंख्या चेस करू शकतो की नाही. आणि मीही रजा घेतोय. बेलेकर सर आणि बालके सर आलेले आहेत. आता यांच्यामध्ये थोडीशी जुगलबंदी बघूया आपण. आणि आजचा हा जो प्रोफेशनल डे आहे याच्यासाठी सहभागी होणाऱ्या सर्वच संघांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. हॅलो, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा महासोहळा आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. व्यावसायिक यांच्यासाठी असणाऱ्या मॅचेस आणि इथे दुसरी मॅच या ठिकाणी असणार आहेत. फार्मा लायन्स यांच्या विरोधामध्ये MACB फोर्ट 40+. चला दोन्ही टीमचे कर्णधार आणि कृपया ये आतमध्ये लाईन अप करून आतमध्ये या लवकर. क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला दोन्ही टीम टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. टॉस का बॉस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सहकार्य मिळालेलं आहे युवा उद्योजक सागरभाऊ जाधव. चला दोन्ही टीमचे कर्णधार चला विनंती असणार आहे आपणाला या लवकर या. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतोय टॉस का बॉस. माननीय सागरभाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. या कॅप्टन या लवकर चला या लवकर या. आपण टॉस करणार आहोत. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे सन्माननीय संचालक सतीजी नेहे सर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होत आहे. MACB 40 बघूया.
सन्माननीय सतीशजी हे सर, $2025 यस, आपण टॉस जिंकलेला आहात. काय निर्णय असणार आहे आपला? सर बॅटिंग करणार पहिले मी. बॅटिंग करणार आहात आणि किती धावांचं एक लक्ष असणार आहे, कारण आता एक चांगली मॅच रन येत आहे पहिल्या मॅच मध्ये. साधारण 70 ते 75 च्या आसपास आमचे रन पडले पाहिजे 5 ओव्हरमध्ये, अशी आमची अपेक्षा आहे. 70 ते 75 रन अपेक्षा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही आपला. धन्यवाद. हा बॅटिंग घेतलेली आहे सर. आपण जर इथे टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता आपला? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे, परंतु आता तुमची फिल्डिंग आहे एक, तुमच्या 5 ओव्हरच्या मॅचेस आहे. किती धावांमध्ये एक रोखण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे समोरच्या? 40 ते 45 धावांच्या आत त्यांना रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद. 40 ते 45 मध्ये रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. मॅचला सुरुवात होणार आहेत आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी सन्माननीय जुन्नर भूषण मनोजी बेलेकर सर जोडले गेलेले आहेत. धन्यवाद. नमस्कार. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित असणारा आपला STPL आणि आज STPLचा असणारा प्रोफेशनल डे आणि या प्रोफेशनल डे मध्ये आपल्या सगळ्याच्या सत्रामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. टोटल स्कोर अगदी आपण पाहिलं तर 6 षटकांचा विचार अगदी आपण केला तर बनवल्या गेलेल्या तब्बल 83 धावा 84चा पाठलाग करायचा आहे आणि पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. यावेळेस अगदी आपण पाहिलंय परदेचा चेंडू जो खूप चांगल्या प्रकारे टाकला होता, पण तितक्याच सुबकतेने चेंडू बॅटवरती घेतला आणि मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 4 रन चौकार. सुरुवातीला अगदी सकाळच्या सत्रामध्येच खूप साऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून गणेश पगार सरांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. पण त्याचबरोबर आमच्या अंपायर्स पॅनल, कॉमेंट्री पॅनल, त्याचबरोबर अगदी tenniscricket.in, स्कोरर, DJ, मंडप, हे सगळी ऑफिशियल टीम जी आहे, या सगळ्या ऑफिशियल टीमच्या वतीने सुद्धा गणेश पगार सर आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ह्या वर्षी ISPL निवड नाही झाली सर, पण एकच शुभेच्छा राहतील आमच्या सगळ्यांच्या वतीने की सिन्नर तालुक्यातील एक तरी प्लेअर हा पुढच्या वर्षी ISPL खेळला पाहिजे. ह्याच तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा राहणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब राहील. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती राहुल निंबाळकर. गॅप मध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी. चेंडू सीमारचे बाहेर फरार. 4 रन चौकार. चौकाराच्या रूपाने धापरागती धावसंख्या 10 धावा. म्हणजे या डावात आतापर्यंत गोलंदाजाने 2 चेंडू डॉट टाकलेत. त्याच्यामध्ये लेग बाईट सुद्धा येताना पाहायला मिळाली. त्यानंतर 2 चौकार आलेत, 1 सिंगल आलेली. या 5 चेंडूंची होणारी करामत आतापर्यंत आपण जी पाहिलेली आहे. राहुल यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिडल झालाय. लॉंगॉनला पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. खणखणीत षटकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकर धावसंख्या 16 रन. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
राहुल निंबाळकर थोडासा महागडा ठरताना पाहिलं. 2 चौकार 1 षटकार आला, 1 सिंगल त्यांनी खर्च केली, 2 डॉट टाकण्यात त्याला यश आलं, लेगबाईचवर पण 1 सिंगल पण आली. 16 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल वैभव वरंगळ. इथं अगदी आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होता, तिथे अगदी आपण पाहतोय बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. सुनील गिरे आणि राजेश सांगळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. राजेश नॉन स्ट्राईकच्या बाजूला आहे. सुनील त्यांनी 5 चेंडू 14 धावा बनवल्या, 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहिले मिळालेले. तो सुनील नॉन स्ट्राईकच्या बाजूला आहे. अजूनही 68 धावा बनवायच्या आहेत. फाईन लेगला चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न, गॅप खूप मोठा आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून अगदी चेंडूवरती पोहोचला आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं झाले. 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्यानंतर धापलक 18 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शिवबाई योद्धा आणि द्वारकाधीश ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या व्यक्तीने स्वराज्य निर्माण केलं ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी योद्धा. हलक्या हाताने चेंडू अगदी आपण पाहतोय तो खेळलाय. 2 धावा आल्या, तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव सुद्धा आली. क्षेत्ररक्षक उशिरा पोहोचतोय असं दिसता क्षणी इथं अगदी आपण पाहिले 3 धावाच्या पळून पूर्ण केल्या गेल्या. तो प्रयत्न दुसऱ्या चेंडूवरती केला होता सुनीलने, पण त्यावेळेस त्याच्याकडून थोडासा उशीर झाला होता. यावेळेस त्यांनी ओळखले की क्षेत्ररक्षक यावेळेस दूरच आहे, उशिरा चेंडूवरती पोहोचतोय. त्यांनी त्याचा फायदा करून घेतला आणि तिथे एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होता तिहेरीमध्ये झालं आणि या 3 धावा धापलक 21, अजून 63 बनवायच्या आहेत. खूप चांगला चेंडू आहे. सुनील गिरे याच्यासाठी वैभव वरंगळचा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या राजांनी आम्हाला स्वराज्य निर्माण करून दिलं, लढायचं कसं शिकवलं, तो एक संघ आहे, त्या नावाने खेळतोय शिवाजी योद्धा, शिवबा योद्धा. आणि एका बाजूला ज्या देवाने आम्हाला खरी मैत्री आणि खरी प्रेम शिकवलं तो भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचा राणा तो द्वारकाधीश. आणि इथे जीवनदान आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 4 रन, चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. म्हणजे इथं जेल सुटलाय त्याच्यावरती चौकार आलाय. म्हणजे काम करता करता जखम पण झाली आणि ज्या गोष्टीमुळे जखम झाली त्या गोष्टीला ऑलरेडी मीठ होतं की काय, अजून त्रास झाला. 25 धावा आहेत. परत एकदा बिघड केलाय, उंची खूप पायचा. यावेळेस 3 क्षेत्ररक्षक आलेत आणि झेलाप्रती सुरेख झेल झालाय. गणेश शिंदे यांनी घेतलेला एक लाजवाब झेल, ज्यांच्या खात्यावरती आजच्या दिवसभरात पहिलं अर्धशतक सुद्धा आहे. तो गणेश इथे एक चांगल्या प्रकारचा झेल घेताना पाहायला मिळालाय. आणि ज्याने खूप म्हणजे अडचणीत आणलं होतं टीमला, तो संघ इथे कुठेतरी सुस्थितीत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण एक मोठी विकेट आली, सुनील याला बाद करण्यात यश आलंय. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये विजय खतोडे याला आपण या ठिकाणी पाहतोय. 25 धावा आल्यात. उर्वरित 4 मध्ये 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे.
मॅच खूप रंगणार आहे, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. पहिलाच सामना आहे आजच्या दिवसभरातला. फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाकडून झालेली थोडीशी चूक, डायरेक्ट हिट आणि पंचांना मला वाटतं यावेळेस निर्णय द्यायला खूप तकलीफ होणार नाही. खूप दूरवरती होता आणि उडवल्या देष्ट्या फलंदाज होईल. धावबाद, क्रिकेटमधली आत्महत्या. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. यावेळेस अगदी आपण पाहिलंय परत एकदा उंची खूप होती, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले नाहीत. त्या दरम्यान 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचले 27 वरती 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. यावेळेस परत एकदा चेंडू हवेत होता, झेल होऊ शकला नाही. प्रयत्न सातत्याने निर्गणी केले जात आहेत. त्या प्रयत्नांना यश येणं हे सगळ्यात गरजेचं. तिथे अगोदर एक चूक झाली होती, यावेळेस चूक तशी करायची नाही. कारण एक फलंदाज अशा प्रकारे अगदी धाव घेत असताना रनआउट झालाय, धावबाद झालाय. त्यामुळे इतर रिस्क यावेळेस उचलली नाही. आपल्याला 28 वरती आहे 2 गड्यांच्या मोबाईल्यात. द्वारकाधीश 11 इथे अगदी आपण पाहतोय. अजूनही या संघाला 20 चेंडूमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस फाईन लेगला गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या जवळपास. यश चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. 2 धावा आल्या. 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु तदनंतरचा अगदी नकार. धावफलक 30, अजून 54 बनवायचे आहेत. आणि इथे 2 धावा जीवाच्या आकांताने म्हणूया आपण. या 2 धावा बनवल्या. 3 षटकं संपली. धावफलक 2 बाद 32. उर्वरित 3 षटकात 52 बनवायचे आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. इथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर करू शकला नाही. 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. आपला 36 आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला गेलाय. तो लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 2ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय
आणि इथे 2 धावा आरामात येताना आपल्याला ज्या पाहायला मिळाल्यात. या 2 धावसंख्येनंतर आपल्या 38 वरती 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये उर्वरित 16 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. 16 चेंडू 46. 1-2 बिग हिट मॅचची रंगत वाढू शकतात. गॅपमध्ये चेंडू ढकलला जातोय त्या दरम्यान आरामात 1 धाव आली. एका धावसंख्येने धावफलक 39 वरती. 39 लॉस ऑफ 2 विकेट. शुभा योद्धा आणि द्वारकाधीश 11 आज प्रोफेशनल डे आहे. व्यावसायिक ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा संघ आज कळताना पाहायला मिळणार आहे. काल MIDC इंडस्ट्रियल एरियामधले संघ अगदी आपण पाहिले. लॉंगॉपला चेंडू निश्चित प्रमाणात पोहोचला गेलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय जय शिवराय सर. 40 वरती धावफलक 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला हा धावफलक पाहायला मिळतोय. शांत असं वातावरण या दरम्यान अगदी आपण पाहतोय. ते वातावरण अशांत करावं लागेल. त्यासाठी इथे आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. आणि पाहता पाहता चेंडू अगदी आपण पाहिलाय तर तो पोहोचला जातोय. तो परत एकदा टीमिस्ट कव्हरला. त्या दरम्यान 2 धावा येतील. 2 धावा सेकंद धावफलक 42 झाल्यात. अजून 42 बनवायचे आहेत. पण या 42 बनवत असताना 13 चेंडू फक्त बाकी राहिलेले आहेत. यावेळेस समोरच्या बाजूला आरामात एक सिंगल. 4 ओव्हर संपल्या. 2 बाद 43 आणि राहिलेल्या आता 12 चेंडूत बनवायचे आहेत 41. 12 चेंडू 41. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. निळकंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन ग्रुप, वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. त्रेचाळीस वरती धावफलक. बॅट तर खूप जोरदार फिरवली जाते. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप या ठिकाणी होताना पाहायला मिळाला नाही. आणि इथे अगदी आपण पाहतोय खूप जोरदार फटका षटकार येताना पाहायला मिळालाय. मॅच मध्ये अजून एक जाण आहे. षटकार येतोय आपले 49. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. $49 वरती धावफलक. अजून 35 बनवायचे आहेत. वाह, डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केले गेले. या 2 धावसंख्येने संघाचा अर्धशतक पूर्ण 51 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच संपलेली नाहीये. ही शर्यत अजूनही संपलेली नाहीये. का? अजून कोणी जिंकलेलं नाहीये. 9 चेंडू आणि 33. 9 चेंडूमध्ये 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जुबाताने यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू का बॅटवरती येऊ शकला नाहीये. अर्धा चेंडू आलाय. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. 8 चेंडूमध्ये 33 धावसंख्येचा पाठलाग हा तितका सोपा तर अजिबात नाहीये. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती चौकार मारला तर इथं कुठेतरी सामना टाय होऊ शकतो, बरोबरीत येऊ शकतो. त्यामुळे इथे नाही चलेगा, इक्का दुक्का लगाना पडेगा, चक्के चौका. सिंगल डबल एक काम चालणार नाही. आता खोलबट टप्प्याचा चेंडू लोंगाच्या दिशेने खेळलाय. एक सिंगल येईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात.
एका धावसंख्येमध्ये भर होईल ती खास करून गणेश यांच्या. आणि धापलक 52 वरती आहे. 12 चेंडू 22 धावा गणेश महाले यांच्या खात्यावरती निश्चित प्रमाणात आपण पाहतोय. आणि राजेश सांगळे 9 चेंडू 11. करामत करावी लागेल राजेश सांगळे यांना. 9 चेंडू खेळलेत, 11 वरती नाबाद आहेत. आणि आजकाल अगदी आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुमचा 200+ स्ट्राईक रेट असेल तर चांगला फलंदाज गणला जातो. हे तितकंच खरं आहे. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिलंय, खूप चांगल्या प्रकारे खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. त्रेपन्न वरती धापलक जो होता इथे क्षेत्ररक्षण चांगलं झाले. क्षेत्ररक्षण यावेळेस बॅकअपचं कामकाज होतं आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 54 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. स्पर्धेच्या दरम्यान आमचे मित्र संदीप जाधव सर एक सुप्रसिद्ध गायक आहेत आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम महागायक म्हणून यांची ओळख आहे. बरोबर चंदनजी कांबळेंचे शिष्य आहेत आणि खूप मोठमोठ्या शोमध्ये ज्यांना आपण नेहमी सिंगिंग करताना पाहतो. ते संदीप जाधव सरांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत केलं, अधिकाधिक स्वागत करणार आहे. धापलक या दरम्यान आपण पाहू पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 55. 4 चेंडू 29चा सामना बाकी आहे. दिल्ली तो बहुत अब दूर दिखाई दे रही है. एक सिंगल. वरती धापलक 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये अगदी आपण हा धावफलक पाहतोय. म्हणजे सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किरण शेठ भंडारी या ठिकाणी यानंतर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरण सर, या मॅचचा रिझल्ट काय लागेल बऱ्याच जणांनी पाहिलंय, पण आज बऱ्याच जणांचं लक्ष आजच्या तारखेक लागलेलं आहे. रिझल्ट काय लागणार आहे? 12 वाजेपर्यंत हा रिझल्ट फक्त सिन्नर पुरतच नाही तर ऑल महाराष्ट्र आता या गोष्टीकडे लक्ष लागलेलं आहे. आजचे रिझल्ट काय असणार आहेत? रिझल्ट काही लागू, परंतु तोंड गोड करण्यासाठी चहा तर आलेलं हे सगळ्यात महत्वाचं. सामन्यामध्ये औपचारिकता 1 चेंडू 27. आणि इथे शेवटच्या चेंडूवरती आलेली विकेट आहे. 26 धावसंख्येने हा सामना इथे शिवबा योद्धाच या संघाने जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन.